मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण ऐकणार आहोत अडथळ्यांवर मात करणं. अर्थसाक्षर झाल्यानंतर लगेचच आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळतं असं नाही. त्यासाठी अनेक अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं. फक्त अर्थसाक्षरता मिळवली की लगेचच मालमत्तेचा रकाना फुगवता येतो असंही नाही. मालमत्तेचा रकाना मोठा करणं खरंच महत्त्वाचं आहे. याचं कारण हा रकानाच कॅश फ्लो निर्माण करतो. एकदा तो तयार झाला की फक्त बिल आणि कर भरण्यासाठी पूर्ण वेळ काम करणं थांबतं. हे सारं जर अर्थसाक्षरतेनं साधत असेल तर ते झाल्यानंतरही हा मार्ग लगेच खुला का होत नाही? त्यामागे 5 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे भीती. दुसरं कारण आहे शंका आणि संशय. तिसरं कारण आहे आळशीपणा. चौथं कारण आहे वाईट सवयी आणि 5वं आहे उद्धटपणा. त्यामध्ये आता पहिलं कारण आहे भीती. ही भीती असते पैसे गमावण्याची. ज्याला पैसे गमवायला आवडतं असा माणूस अजून तरी माझ्या पाहण्यात आलेला नाही. त्याचबरोबर पैसे न गमावलेला एकही श्रीमंत माणूस मी इतक्या वर्षात पाहिलेला नाही. मी अद्याप एक पैसाही न गमावलेल्या लोकांनाही भेटलो आहे. ते गमावत नाहीत कारण ते कधीच गुंतवणूक करत नाहीत. पैसे गमावण्याची भीती ही खरीच असते. अगदी श्रीमंतांनाही ती वाटते. पण तरी देखील ही भीती म्हणजे मुख्य अडचण नाही. या भीतीला तुम्ही कसं हाताळता ते महत्त्वाचं आहे. त्यानंच तर आयुष्यात फरक पडत असतो. अपयशाच्या भीतीला तुम्ही कसं हाताळता ते महत्त्वाचं आहे. हे आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत लागू आहे. फक्त पैशांबाबत नाही. पैसे गमावण्याचं हेच भय श्रीमंत आणि गरीब कसं हाताळतात हे पाहणं आवश्यक आहे. हे घाबरणं मान्य आहे. पैशांबाबत घाबरणंही मान्य आहे. तरीसुद्धा तुम्ही श्रीमंत होऊ शकता. आपण सारेजण कोणत्या तरी बाबतीत शूर असतो आणि कुठेतरी भेकड असतो. माझ्या एका मित्राची पत्नी एका रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात काम करते. ती रक्त दिसलं की लगेच धावून जाते आणि लागोलाग कामाला सुरुवात करते. गुंतवणुकीचा विषय काढला की मात्र ती त्याच वेगानं काढता पाय घेते. माझं या उलट आहे. मी रक्त पाहिलं की पळत नाही कारण मी बेशुद्धच पडतो. पैशांविषयीची ही आकारण भीती श्रीमंत डॅडी समजून घ्यायचे. ते म्हणायचे, काही लोकांना सापाची भीती वाटते तर काहींना पैसे गमावण्याची. या दोन्ही आकारण वाटणाऱ्या भीती आहेत. या पैसे गमावण्याच्या भीतीबाबत त्यांच्याकडे उत्तर होतं. ती एक छोटीशी कविताच होती. तुम्ही जर काळजी आणि जोखमीचा तिरस्कार करत असाल तर लवकरात लवकर सुरुवात करा. म्हणूनच तर बचतीची सवय तरुण वयातच लावून घ्या असं बँका सांगत असतात. मी याविषयी इथं फार काही लिहित नाही. पण बचतीला 20व्या वर्षी सुरुवात करणं आणि 30व्या वर्षी करणं यानं खरंच खूप मोठा फरक पडतो. असं म्हणतात की चक्रवाढ व्याजाचं सामर्थ्य हे जगातील एक आश्चर्यच आहे. मॅनहॅटन बेट विकण्याचा सौदा हा जगातील सर्वात किफायतशीर सौदा आहे. न्यूयॉर्क शहर हे फक्त $24 किमतीचे दागिने आणि मनी देऊन खरेदी करण्यात आलं होतं. हे $24 जर 8% वार्षिक व्याजदरानं गुंतवले असते तर त्याचे 1995 मध्ये $28 ट्रिलियन झाले असते. म्हणजे लॉस एंजल्स विकत घेऊन उरलेल्या पैशांतून मॅनहॅटन बेटाची फेर खरेदी करता आली असती. तीही 1995च्याच दरांमध्ये. माझा एक शेजारी एका मोठ्या कॉम्प्युटर कंपनीत काम करतो. तो तिथं 25 वर्ष आहे. अजून 5 वर्षानंतर जेव्हा तो ती कंपनी सोडेल तेव्हा त्याच्याकडे 401 रिटायरमेंट प्लॅन प्रमाणे $40 लाख असतील. त्याची गुंतवणूक ही मुख्यतः वाढ देणाऱ्या म्युच्युअल फंडात केलेली आहे. निवृत्तीनंतर तो ती बॉन्ड्स आणि सरकारी रोख्यांमध्ये रूपांतर करेल. कंपनीतून बाहेर पडताना तो 55 वर्षांचा असेल आणि त्याच्याजवळ वार्षिक सुमारे $3 लाख कॅश फ्लो असेल. हा कॅश फ्लो तो आत्ता काम करत असताना मिळतो. त्यापेक्षा जास्त असेल. याचाच अर्थ तुम्हाला गमावण्याची जोखीम घेण्याची भीती वाटत असेल तरी हे साध्य करता येतं. फक्त त्यासाठी लवकरात लवकर सुरुवात करायला हवी. त्यासाठी रिटायरमेंट प्लॅन आखायला हवा आणि त्यासाठी लवकरात लवकर तुमच्या विश्वासातला अर्थसल्लागार गाठायला हवा. हे झालं हाती वेळ असतानाच. पण तुम्ही निवृत्त होण्यासाठी कमी वेळ उरला असेल तर किंवा तुम्हाला लवकरात लवकर स्वेच्छानिवृत्ती घ्यायची असेल तर तुम्ही गुंतवणुकीच्या किंवा जोखीम घेण्याच्या भीतीवर कसे मात कराल? माझ्या गरीब डॅडनं कधीच काही केलेलं नाही. त्यांनी यावर चर्चा करण्याचंच नाकारलं आणि या महत्त्वाच्या विषयाला बगल दिली. दुसऱ्या बाजूला श्रीमंत डॅडनं मला टेक्सासमधील लोकांसारखा टेक्सन्ससारखा विचार करण्याचा सल्ला दिला. ते म्हणायचे, मला टेक्सन्स आवडतात. त्यांची प्रत्येक गोष्ट भली मोठी असते. जेव्हा ते जिंकतात तेव्हा तो विजयही खूप मोठा असतो आणि ते हरतात तेव्हा तो पराजयही पाहण्यासारखाच असतो. त्यांना हरायला आवडतं? मी विचारलं. नाही, मला तसं म्हणायचं नाही. पराजय तर कोणालाच आवडत नाही. मी हरलो आहे तरीही आनंदी आहे असं म्हणणारा मला एखादा तरी माणूस दाखव. ते शक्यच नाही. मला वेगळंच म्हणायचं आहे. जोखीम, मोबदला आणि अपयश यांच्याबाबत या टेक्सन लोकांची भूमिका मला तुम्हाला समजून द्यायची आहे. ते कसं जगतात ते पहा. नाहीतर आपल्याकडे बहुसंख्य झुरळासारखेच राहतात. कधीतरी कुठून तरी प्रकाशाचा झोत आपल्यावर येईल याचीच त्यांना भीती वाटते. उरलेली माणसं यांच्यापेक्षा वेगळी नसतात. त्यांना जेव्हा महिन्याचा किराणा कमी मिळतो तेव्हा ते काय करतात तर फक्त एक हुंदका देतात. श्रीमंत डॅड सांगत होते. मला टेक्सासच्या लोकांची मनोभूमिका खूप आवडते. जेव्हा ते यशस्वी होतात तेव्हा त्यांना त्याबद्दल प्रचंड अभिमान वाटत असतो.
त्यांच्याकडे एक अलिखित नियम नेहमी सांगितला जातो. ते म्हणतात की तुम्ही काही हरणार असाल तर कफालकच व्हा. आपल्याकडे उलट परिस्थिती आहे. मुळात कफालक होण्यासाठीही तेवढे पैसे लागतात, तेवढेही इथं नाहीत आणि असले तरी त्याविषयी प्रचंड भीतीच आहे. माईक आणि मला ते वारंवार सांगत की सावध खेळणं हेच आर्थिक यश न मिळण्यामागचं कारण आहे. लोकांना हरण्याची इतकी भीती वाटते की ते नक्कीच हरतात. हे त्यांचे शब्द होते. फ्रान टर्किंटन फुटबॉलचा एकेकाळचा महान क्वार्टरबॅक हेच निराळ्या शब्दांत म्हणतो, जिंकणं म्हणजे हरण्याची भीती नसणं. आपण जेव्हा अनेकदा आपडतो तेव्हाच सायकल चालवायला शिकतो. चेंडून हरवलेला गोल्फ खेळाडूही माझ्या पाहण्यात नाही आणि प्रेमभंग न झालेला प्रेमिकाही कोणी दाखवून द्यावा. पैसे न गमावलेला एक श्रीमंतही मी अजून पाहिलेला नाही. अनेकांना तर श्रीमंत होण्याच्या आनंदापेक्षा पैसे गमावल्याचं दुःख जास्त वाटतं. त्यामुळेच ते आर्थिक आघाडीवर जिंकत नाहीत. टेक्सासमधलं अजून एक वचन आहे, स्वर्गात प्रत्येकालाच जायचं असतं, मरायचं मात्र कोणालाच नसतं. आपलं तेच होतं. श्रीमंत सगळ्यांनाच व्हायचं असतं, पण पैसे गमावण्याची भीती त्यापेक्षा जास्त असते. म्हणूनच तर स्वर्गापर्यंत हात पोहोचतच नाहीत. श्रीमंत डॅड माईकला आणि मला त्यांच्याच टेक्सास सफरीबद्दल सांगत, तिथल्या गोष्टी सांगत एकदा ते सांगत होते की तुम्हाला खरोखर जोखीम, काहीतरी गमावणं आणि अपयशाची भीती ताब्यात ठेवण्याबद्दल शिकायचं असेल तर सॅन अँटोनियोला जा आणि तिथं अलामोला नक्की भेट द्या. अलामो हे काही पर्यटन स्थळ नाही, ती शूरवीर योद्ध्यांची प्रेरणादायी कथाच आहे. आपल्याला विजय मिळणार नाही हे माहीत असूनही त्यांनी केवळ आणि केवळ लढण्याचाच निर्णय घेतला. त्यांच्या वाटेवर अत्यंत विलक्षण अडचणी होत्या. त्यांची शरणागती पत्करली नाही, त्याऐवजी ते लढत लढत मृत्यूला सामोरे गेले. ही कथा प्रेरणा देणारी असली तरी ती शोकांतिका आहे. त्यांची इच्छा आणि ध्येय काहीही असलं तरीही ते हरले हे सत्य आहे. टेक्सन्सनं मात्र या अपयशाच्या कथेलाही स्फूर्तिदायी बनवलं आहे. हरताना ते अजूनही आरोळी ठोकतात. अलामाची आठवण ठेवा. आम्ही ही कथा अनेकदा ऐकलेली आहे. डॅड जेव्हा जेव्हा एखादा मोठा सौदा करणार असायचे आणि त्याबाबत बेचैन असायचे, आपल्याकडून चूक होण्याची किंवा पैसे गमावण्याची त्यांना भीती वाटायची, तेव्हा ते ही कथा हमखास सांगायचे. ती त्यांना स्फूर्ती द्यायची, सामर्थ्य द्यायची. आर्थिक नुकसान झालंच तर ते त्यातूनही विजयाकडे जाऊ शकतात, ही प्रेरणा त्यांना या कथेतूनच मिळायची. श्रीमंत डॅडना हेही माहीत होतं की अपयश त्यांना अधिक सामर्थ्यवान बनवू शकतं, कारण ते आधी न शिकलेला नवा धडा शिकवत. याचा अर्थ ते काहीतरी कमावण्यासाठी कायम तयार होते असंही नाही. आपण कोण आहोत आणि काय नुकसान होऊ शकतं हे त्यांना ठाऊक असायचं. या नुकसानीतून कसं कमवायचं याचेही मार्ग त्यांना पक्के माहीत असायचे. त्याचमुळे ते जिंकायचे आणि इतर हरायचे. ज्यावेळी इतर माघार घेत असत तेव्हा ते रेषा ओलांडत. म्हणूनच मला टेक्सन्स खूप आवडतात. त्यांनी अपयश स्वीकारलं, पचवलं आणि आज तेच उत्तम पर्यटन स्थळ झालं आहे. ते त्यांना लाखो डॉलर्स मिळवून देतं. ते समेवर यायचे. पण मला त्यांच्या ज्या शब्दांत आज सर्वात जास्त अर्थ जाणवतो ते म्हणजे टेक्सन्स त्यांचं अपयश लपवत नाहीत. ते त्यापासून स्फूर्ती घेतात. अपयशाचा स्वीकार करताना आणि लढा देतात. जेते होतात हे सूत्र फक्त त्यांनाच लागू होत नाही, जगातल्या सगळ्या जेत्यांना हाच नियम लागू होतो. मी याआधीही म्हटलं आहे की सायकलवरून पडल्याशिवाय ती शिकता येत नाही. तो शिकण्याचाच एक भाग असतो. मला आठवतंय मी जेव्हा पहिल्यांदा सायकलवरून पडलो त्याचवेळी मी आता हिच्यावर मान ठोकायचीच असा निश्चयही केला होता. मी असंही म्हटलं होतं की एकदाही चेंडूनं हरवलेला गोल्फ खेळाडू मला भेटलेला नाही. उत्तम व्यावसायिक गोल्फ खेळाडू चेंडू हरवणं किंवा स्पर्धा हरणं या गोष्टींपासून प्रेरणाच घेतात. त्यानंतर ते जास्त सराव आणि खेळाचा अधिक अभ्यास करू लागतात. जिंकणाऱ्यांना पराजय प्रेरणाच देत असतो, गमावणाऱ्यांना पराजय पराभूतच करत असतो. जॉन डी रॉकफेलर एके ठिकाणी म्हणतात, मी प्रत्येक अरिष्टाचं संधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. जपानी अमेरिकन असल्यामुळे मी हे म्हणू शकलो. पर्ल हार्बर ही अमेरिकेची चूक आहे असं अनेक जण म्हणतात. मी म्हणतो की ती जपान्यांची चूक आहे. टोरा 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 या चित्रपटात एक जपानी ॲडमिरल व्यथित होऊन आपला दुय्यम अधिकाऱ्यांना सांगतो, आपण झोपलेल्या राक्षसाला जागं केलंय. पर्ल हार्बर हे एक लांबलचक रुदान ठरलं. या सर्वात मोठ्या हानीचं रूपांतर अमेरिकेनं विजयात केलं. या सर्वात मोठ्या पराजयानं अमेरिकेला सामर्थ्य दिलं आणि लवकरच ती जागतिक शक्ती म्हणून उदयाला आली. जिंकणाऱ्यांना अपयश प्रेरणा देतं आणि गमावणाऱ्यांना पराभूत करतं. हे जिंकणाऱ्यांचं सर्वात मोठं मर्म आहे. गमावणाऱ्यांना हेच मर्म माहीत नसतं. अपयशच जिंकण्याची प्रेरणा देत असतं, त्यामुळे ते पराभूत होण्यालाही घाबरत नाहीत. फ्रान टार्केटनचं म्हणणं पुन्हा एकदा सांगतो, जिंकणं याचा अर्थ पराभवाला न घाबरणं. टार्केटन सारखी माणसं पराभवाला घाबरत नाहीत, कारण ती कोण आहेत हे त्यांना पक्क माहीत असतं. ते पराजयाचा तिरस्कार करतात. त्यांना हेही माहीत असतं की हा पराजय आपल्याला अजून उत्तम ते करण्याची संधी देईल. एक लक्षात घ्या, तिरस्कार करणं आणि घाबरणं या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. बहुसंख्य लोकांना पैसे गमावण्याची इतकी भीती वाटते
की ते त्या भीतीपोटीच पैसे गमावतात. कुठेतरी काहीतरी घेताना चकफल्लक होतात. ते खूपच सुरक्षित आणि कमी खेळतात. ते मोठी घर विकत घेतात, मोठ्या गाड्याही घेतात, पण गुंतवणूक करत नाहीत. 90% जास्त अमेरिकन्स आर्थिक पातळीवर झगडत राहतात कारण ते पराभूत होतात. ते कधीच जिंकण्यासाठी खेळत नाहीत. ते त्यांच्या अर्थ सल्लागाराकडे किंवा ब्रोकर किंवा अकाउंटंटकडे जातात आणि सुरक्षित असलेले रोख, शेअर्स इत्यादी खरेदी करतात. बहुतेकांचे पैसे मुदत ठेव, कमी उत्पन्न देणारे पण सुरक्षित असलेले बॉन्ड्स आणि कुटुंबात खरेदी विक्री करता येतील अशा म्युच्युअल फंड्समध्ये असतात. हा अतिशय सुरक्षित खेळ असला तरी तो पैसे मिळवून देणारा नाही. हा जिंकूही देत नाही आणि कोणीच हरत नाही असं काहीतरी आहे हे. माझ्या म्हणण्याचा गैरसमज करून घेऊ नका. 70% अधिक जनतेची हीच गुंतवणूक आहे. हे भयप्रद आहे. कदाचित इतर काहीही नसण्यापेक्षा हा मार्ग बरा असंही मी म्हणेल. पण एक मात्र नक्की, हा यशस्वी गुंतवणूकदाराचा मार्ग नाही. तुमच्याकडे पैसे असतील आणि तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही त्या गोष्टीसाठी एकाग्र असायला हवं. इथं समतोल बाळगणं उपयोगाचं नाही. तुम्ही एखाद्या यशस्वी माणसाचं उदाहरण घ्या. सुरुवातीपासून ते कधीच समतोल वृत्तीचे नसतात. समतोल सांभाळणारे माणसं कधीच कुठेही जात नाहीत, ना मागे ना पुढे. ते जागीच कदमताल करत राहतात. प्रगती करायची असेल तर सर्वात आधी हा समतोल सोडायला हवा. फिरत राहिलात तरच प्रगती कराल. थॉमस अल्वा एडिसन अजिबात समतोल नव्हता. तो एकाग्र होता. बिल गेट्स समतोल नाही. डोनाल्ड ट्रम्प एकाग्र होता. जॉर्ज सॉरोस एकाग्र आहेत. जॉर्ज पॅटन आपल्या रणगाड्यांपासून दूर गेले नाहीत. त्यांनी त्या रणगाड्यांना एकत्र आणलं आणि जर्मन सैन्याला असे तडाखे दिले की विचारू नका. इतिहास आपल्यासमोरच आहे. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर आधी एकाग्र व्हा. तुमच्या जवळच्या साऱ्या गोष्टी काही ठिकाणी विभागून ठेवा. गरीब आणि मध्यमवर्गीय जे करतात ते तुम्ही करू नका. ते आपल्याकडच्या थोड्याशाच गोष्टी अनेक ठिकाणी विभागून ठेवतात. तुम्ही हरण्याचा द्वेष करत असाल तर सुरक्षित खेळा. तुम्हाला हरण्यामुळे दुबळ होण्याची भीती वाटत असेल तर सुरक्षित खेळा. समतोल गुंतवणूक करा. तुमचं वय 25पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही जोखीम घ्यायला घाबरत असाल तरीही सुरक्षितच खेळा. फक्त त्याची सुरुवात लवकर करा. अडचणीच्या वेळी हाताशी असावा म्हणून साठवायचा पैसा लवकरात लवकर साठवायला घ्या, कारण पैसे साठवायला वेळ लागतो. पण तुम्ही रॅट रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र होण्याचं स्वप्न पाहत असाल तर स्वतःला पहिला प्रश्न विचारा, मी अपयश कसं पचवणार आहे? हे अपयश तुम्हाला जिंकायची प्रेरणा देत असेल तरच एक पाऊल पुढे टाका. अपयश तुम्हाला दुबळं करत असेल किंवा खूप राग आणत असेल तर सुरक्षित खेळा. असे रागावलेले, चिडलेले लोक मग प्रत्येक वेळी वकील गाठून खटला भरतात. त्यात जास्त पैसा आणि श्रम घालवतात. तुम्ही नेहमीच काम सुरू ठेवा किंवा बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्समध्ये पैसे गुंतवा. अर्थात हे सुरक्षित असले तरी त्यातही जोखीम आहेच. मालमत्तेचा रकाना मोठा करणं सहज शक्य आहे. हे तुमच्या लक्षात यावं यासाठीच ही टेक्सास आणि टर्केंटाईन यांची उदाहरणं दिली आहेत. एक लक्षात ठेवा, हा खेळ खेळण्यासाठी अगदी प्राथमिक दर्जाची योग्यता लागते. अगदी 5व्या इयत्तेचंही गणित चालतं. खूप शिक्षणाची अजिबात आवश्यकता नाही. आवश्यकता आहे ती आपल्या मनोभूमिकेची, धैर्याची काठी आणि अपयशातही यश शोधण्याचे. गमावणारे नेहमीच अपयशी होणं टाळतात. हरणाऱ्यांचं जेत्यांमध्ये रूपांतर होऊ शकतं. फक्त अलामो लक्षात ठेवा. कारण 2. शंका आणि संशयावर मात करणं. पळापळा आभाळ कोसळत आहे असं ओरडणाऱ्या भित्र्या सश्याची कथा साऱ्यांनाच माहीत आहे. प्रलयाच्या दिवसाची सूचना देणाऱ्या या भित्र्या सश्याची कथा लहानपणापासूनच ऐकलेली असते. अशीही माणसं असतात हेही आपल्याला पक्क ठाऊक असतं. फक्त आपल्यामध्येही हा भित्रा ससा दडलेला असतो एवढं मात्र माहीत नसतं. भित्रा ससा कोणाला म्हणावं तर ज्याला फक्त दोषच दिसतात. त्याला आपल्या साऱ्यांच्याच मनात स्वतःविषयी काही ना काही अगदी छोटीशी तरी शंका असतेच. मी फारसं हुशार नाही, मी कामात तेवढा चांगला नाही, तो माझ्यापेक्षा जास्त चांगला आहे, हे मला जमणार नाही, हे किंवा अशा प्रकारचे अनेक संशय आपल्यालाच दुर्बल करत असतात. या स्वतःवरच्या संशयामुळे आपण तर मग हा खेळ स्वतःशीच खेळू लागतो. मी पैसे गुंतवल्यानंतर बाजार कोसळला तर मग काय होईल? मला पैसे फेडता आलेच नाहीत तर मग काय होईल? मी ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडल्याच नाहीत तर? असे आपल्याला वारंवार पडणारे प्रश्न म्हणजेच हाच तर खेळ असतो. हा दुसरा कोणीतरी ओळखीचा, घट्ट मित्र, जवळचा नातेवाईक किंवा दूरचा नातेवाईक असं कोणी असू शकतं. एकतर ते आपल्याला आपल्यातील उणिवांची सतत जाणीव करून देत राहतात, आपण विचारलं नाही तरीही, किंवा हे प्रश्न विचारत राहतात. तू म्हणतोस ती जर खरंच उत्तम कल्पना असेल तर मग ती दुसऱ्या कोणाला अजून कशी सुचली नाही? किंवा हे तुला वाटतंय पण दुसरी बाजू वेगळी नसेल कशावरून? इत्यादी इत्यादी प्रश्नांचा ते भडीमारच करतात. पुढे पुढे तर या प्रश्नांचा आणि शंकांचा गदारोळ इतका वाढतो की काहीतरी करण्याची आपली इच्छाच संपते, मरते. बरं, हे एवढ्यावरच थांबत नाही तर पुढे असं काही करण्याचा विचार मनात आला तरी पोटात गोळाच येतो. आपली झोप उडते. इतर काही करण्यापेक्षा जे चालू आहे तेच बरं किंवा सर्वांबरोबर जावं असा आपल्या आणि लोकांच्या दृष्टीने सुज्ञ विचार केला जातो आणि एखादी उत्तम संधी आपल्या समोरून निघून जाते.
संधी जाताना ती एखाद्यानं पकडताना आणि तो पुढे जाताना आपण शांतपणे पाहत राहतो. आपले विचार करण्याची शक्तीच या अशा शंका आणि प्रश्नांमुळे गोठून जाते. आपण साऱ्यांनीच याचा एकदा तरी अनुभव घेतलेला असतो. काही जण तो एकापेक्षा जास्त वेळ घेतात. फिडेलिटी, मॅगलन, म्युच्युअल फंडाचे पीटर लिंच हे अशा गोष्टींचा उल्लेख गोंगाट किंवा गोंधळ असाच करतात. हा गोंगाट आपल्याच डोक्यात तयार होतो किंवा बाहेरच्या बाजूनं आत शिरतो. या बाहेरच्या बाजूमध्ये वर उल्लेख केलेले सारे जण आणि मीडियाही येतात. मला 1950चा काळ आठवतो. त्यावेळी लोकांवर अणुयुद्ध होण्याच्या शक्यतेचा प्रचंड प्रपागाडा होता. ही भीती इतकी तीव्र आणि तळापर्यंत पसरली होती की अनेकांनी किरणोत्सर्गापासून वाचण्यासाठी खास बंकर्सही बांधायला सुरुवात केली होती. ते पाणी आणि अन्नाचा साठाही करून ठेवत होते. त्यावेळी हा असा फुकट खर्च केलेला पैसा त्यांनी बाजारात गुंतवला असता तर आज ते नक्की श्रीमंत झाले असते. काही वर्षांपूर्वी लॉस एंजल्समध्ये दंगली उसळल्या. त्यानंतर देशभरात बंदुकीच्या विक्रीत वाढ झाली. वॉशिंग्टनमध्ये गोमांसाचं हॅम्बर्गर खाल्ल्यामुळे एक जण मृत्युमुखी पडला. ही अगदी दुर्मिळातील दुर्मिळ घटना होती. तरीही साऱ्या देशभर हॅम्बर्गरची भीती वाटू लागली. सरकारनेही साऱ्या हॉटेल्सना खास सूचना दिल्या. एका फेब्रुवारी महिन्यात एका औषध कंपनीनं फ्लूच्या साथीविषयी जाहिराती करायला सुरुवात केली. जाहिरातीचा मारा इतका जबरदस्त होता की जरा थंडी वाजली, सर्दी झाली की लगेच गोळ्या घेणं सुरू केलं जाई. त्यामुळे काय झालं तर त्या कंपनीचा खप प्रचंड वाढला आणि पर्यायानं त्यांचा नफा. बहुसंख्य लोक गरीबच राहतात. कारण जरा कुठेही गुंतवणूक करण्याचा विचार सुरू केला की त्यांच्या भोवती अनेक भित्रससे आकाश कोसळत आहे आणि असा नारा देत घुमायला लागतात. त्यांच्या या नाऱ्याचा परिणाम होतो कारण आपल्याही मनात हा भित्रास असा दडलेलाच असतो. अफवा, शंका, नशीब या गोष्टींविषयीच्या चर्चेचा आपल्या मनातल्या त्या दुर्बल कोपऱ्यावर परिणाम होऊ न देण्यासाठी तितकंच भक्कम मन लागतं. माझा रिचर्ड नावाचा एक मित्र आम्हाला भेटायला खास बोस्टनहून फिनिक्सला आला होता. 1992चा सुमार होता तो. आम्ही शेअर बाजार आणि रिअल इस्टेटमधले जी काही गुंतवणूक करत होतो आणि त्यातून पैसा कमावत होतो ते त्यानं पाहिलं आणि प्रभावितही झाला. त्यावेळी आमच्या भागात रिअल इस्टेट क्षेत्रात मंदीचं वातावरण होतं. आमच्या दृष्टिकोनातून ती एक उत्तम संधीच होती. आता केलेली गुंतवणूक पुढे उत्तम परतावा देणार होती. त्याच दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यासोबत सगळीकडे 2 दिवस फिरत होतो. आम्ही काही रिअल इस्टेट एजंट नाही, आम्ही गुंतवणूकदार आहोत. आम्हाला एक घर पसंत पडलं. त्या 2 बेडरूम्स असलेल्या घराची किंमत $42,000 सांगण्यात आली. खरी किंमत $65,000 असायला हवी होती. आमच्या दृष्टीनं सौदा उत्तमच होता. त्यामुळे रिचर्डने ते घर घ्यायचं निश्चित केलं आणि तो बोस्टनला परतला. 2 आठवड्यानंतर त्या एजंटनं आम्हाला फोन करून सांगितलं की रिचर्डला आता तो सौदा करायचा नाहीये. आम्हाला आश्चर्यच वाटलं आणि कारण विचारण्यासाठी त्याला फोन केला. तो म्हणाला, मी माझ्या शेजाऱ्याशी याविषयी बोललो. त्याने सांगितलं की हा व्यवहार वाटतो तेवढा सोपा आणि साधा नाहीये. एकतर पैसेही जास्त द्यावे लागत आहे. दुसरा, हा शेजारी गुंतवणूकदार आहे का, मी विचारलं. त्यावर तो निरुत्तर झाला. मग सांगू लागला की अजून एके ठिकाणी बोलावं असं वाटलं म्हणून त्याला विचारलं वगैरे वगैरे. फिनिक्समधील रिअल इस्टेटचा बाजार सावरू लागला. त्या घराला मासिक $1,000 पर्यंत भाडं मिळू लागलं. पुढे पुढे भाडं $2,500 पर्यंत वाढलं. 1995 मध्ये त्या घराची किंमत झाली होती $95,000. या व्यवहारात रिचर्डला फक्त $5,000 गुंतवावे लागणार होते. त्यावेळी त्यानं ते केलं असतं तर त्याची रॅट रेसमधून बाहेर पडण्याची सुरुवात तरी झाली असती. आजही त्यानं काहीही केलेलं नाही. आताही फिनिक्समध्ये असे किफायतशीर सौदे होत असतात, फक्त ते शोधायला हवेत. रिचर्डनं माघार घेतल्यामुळे मला धक्का वगैरे बसला नाही. याला विकत घेण्याविषयीची शंका असं म्हणतात. ही शंका देखील सगळ्यांच्याच मनात असते. त्यांच्या मनावर शंकेनं मात केली, भित्रास असा जिंकला आणि रिचर्डची स्वातंत्र्याची एक संधी हुकली. दुसरं उदाहरण देतो. माझ्या मालमत्तेचा एक भाग टॅक्स लिएन्स सर्टिफिकेटच्या स्वरूपात आहे. त्यावर मला वार्षिक 16% दराने व्याज मिळतं. बँक देत असलेल्या 5% व्याजदरापेक्षा ते नक्कीच जास्त आहे. ही सर्टिफिकेट्स कायद्याने अंमलात आणलेली असून त्यांना रिअल इस्टेटचं संरक्षण असतं. तेही बऱ्याच बँकांपेक्षा उत्तमच आहे. उणीव एकच आहे की ती म्हणजे या सर्टिफिकेट्सचं रूपांतर रोखीत ताबडतोबीनं होत नाही. मी त्यांच्याकडे 2 ते 7 वर्षांची गुंतवणूक म्हणूनच पाहतो. जेव्हा जेव्हा मी एखाद्याला अशा प्रकारे पैसे ठेवलेत सांगतो तेव्हा ते चटकन सांगतात की हे जोखमीचं आहे, असं करू नका. मग मी त्यांना विचारतो, हे तुम्हाला कोणी सांगितलं? त्यावर उत्तर असतं, मित्राकडून किंवा गुंतवणूक विषयक मासिकातून. थोडक्यात त्यापैकी एकानंही कधीही अशा प्रकारे पैसे ठेवून पाहिलेले नसतात. ते करत नाहीत आणि इतरांनाही त्यापासून परावृत्त करतात. त्यांना 16% व्याज नको असतं. त्यांची 5% स्वीकारायची तयारी असते. आपल्या मनातील शंका 11%ने महाग पडते. ही वृत्ती कायम सुरक्षित खेळायला भाग पाडते आणि गरिबीत ठेवते. हाच माझा मुद्दा आहे.
तुम्ही श्रीमंत होऊ शकता, फक्त हा संशय तुम्हाला ते करू देत नाही. रॅट रेसमधून बाहेर पडणं तांत्रिक दृष्टीनं पाहिलं तर सोपं आहे. त्यासाठी फार मोठ्या शिक्षणाची आवश्यकता नाही. हा संशय बहुसंख्यांना लुळापांगळा करून टाकतो. ज्याला केवळ दोषच दिसतात तो कधी श्रीमंत होऊ शकत नाही, असं माझं श्रीमंत डॅडचे सांगायचे. ज्याला केवळ दोषच दिसतात तो कधी श्रीमंत होऊ शकत नाही, असं माझे श्रीमंत डॅड सांगायचे. कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता घेतलेला संशय आणि त्यावर ठाम राहणं ही वृत्ती निर्माण करतो. ज्याला फक्त दोषच दिसतात तो माणूस फक्त आणि फक्त टीका करतो, तर जिंकणारा बारकाईनं अभ्यास करत असतो. हे त्याचं आवडतं सुवचन होतं. टीका आंधळी बनवते आणि पृथक्करण बारकाईनं केलेला अभ्यास डोळस बनवतो, असंही ते नेहमी सांगायचे. टीका करणारे आंधळे होतात. इतरांना न दिसणाऱ्या संधी आणि आपण नक्की काय कमावतो आहोत याचा शोध घेणं हे यशाचं गमक आहे. आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर रिअल इस्टेट हे प्रभावी, शक्तिशाली आणि खरंच असामान्य साधन आहे. तरी देखील मी जेव्हा जेव्हा रिअल इस्टेटचा असा उल्लेख करतो तेव्हा आम्हाला काही विटा मोजायच्या नाहीत किंवा प्लंबर व्हायचं नाही असं ऐकावं लागतं. यालाच पीटर लिंच गोंगाट म्हणतात आणि माझे श्रीमंत डॅड दोषदर्शक वृत्ती म्हणतात. काही जण फक्त टीका करतात तर ते पृथक्करण करत नाहीत, तर काही जण मनातल्या संशयामुळे त्या गोष्टीकडे डोळे उघडून ठेवून पाहण्याऐवजी, ती शंका पेटवून टाकण्याऐवजी त्याकडे पाठच फिरवतात. म्हणूनच जेव्हा मला उत्तर मिळतं की आम्हाला प्लंबर व्हायचं नाहीये, तेव्हा मी उसळून विचारतो, मला व्हायचंय असं तुम्हाला कशावरून वाटतं? त्यांना जे काही हवंसं वाटतं त्यापेक्षा त्यांना हा प्लंबरचा प्रश्न जास्त महत्त्वाचा वाटतो. रॅट रेसपासून मुक्तता मिळवतानाही ते याच प्रश्नात गुंतून पडलेले असतात. हे असेच विचार गरीब ठेवतात. एखाद्या गोष्टीचं पृथक्करण करण्याऐवजी ते त्यावर टीकाच करत राहतात. मला हे नकोय असं सांगणं हीच यशाची गुरुकिल्ली, असं माझे श्रीमंत डॅड नेहमी सांगायचे. हे ठरवण्यासाठी त्या गोष्टीचा तितकाच अभ्यास करावा लागतो, हे त्यांच्या सांगण्यामागची मेक आहे. मला काही प्लंबिंग करायचं नाही, त्यामुळे मी प्रॉपर्टी मॅनेजर नेमतो आणि तो या साऱ्या गोष्टींची काळजी घेतो. प्रॉपर्टी मॅनेजर चांगला असेल तर कॅश फ्लो चांगला राहतो. रिअल इस्टेटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर चांगला प्रॉपर्टी मॅनेजर हवा. मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं, कारण ते याच क्षेत्रात सतत असतात. त्यांना चांगली घर माहिती असतात. घरांच्या सौद्यांविषयीची उत्तम आणि मला उपयोगी असणारी माहिती त्यांच्याकडेच असते. ते खरंच त्या दृष्टीने मौल्यवान असतात. पुन्हा एकदा सांगतो की मला हे करायचं नाही हे ठरवणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला प्लंबिंग करायचं नाही हे मला पक्कं माहीत आहे, त्यामुळेच मी फक्त रिअल इस्टेट व्यवहारांचा विचार करतो. काही जण फक्त प्लंबिंगच्या विचारात गुंतून राहतात आणि समोरची उत्तम संधी दडवतात. त्यांना आर्थिक स्वातंत्र्यापेक्षा तोच मुद्दा जास्त महत्त्वाचा वाटतो. हीच गोष्ट शेअर बाजाराविषयी अनेक जण त्याविषयी बोलताना मला पैसा घालवायचा नाही असं ठासून सांगतात. मग मला किंवा इतर गुंतवणूकदारांना तो घालवायचा असतो का? आम्ही तिथं फक्त पैसा घालवायलाच जातो का? ते या गोष्टीचा अभ्यास करत नाहीत, पृथक्करण करत नाहीत आणि मनाचे दरवाजे बंद करून टाकतात. ही गोष्ट 1996च्या डिसेंबर महिन्यातली. मी माझ्या मित्रासोबत चाललो होतो. आमच्या शेजारील एक पेट्रोल पंप आहे. जाता जाता त्यानं सहज पंपाकडे पाहिलं आणि तिथल्या किमतीच्या तक्त्याकडे पाहून त्याच्या लक्षात आलं की पेट्रोलच्या किमती वाढत आहेत. त्याचे विचार सुरू झाले. तो भित्रास असा आहे, आभाळ कोसळत आहे आणि तेही आपल्याच डोक्यावर, असं त्याला सतत वाटत असतं. आम्ही घरी पोहोचल्या त्यानं मला पुढच्या काही वर्षांतच पेट्रोलच्या किमती कशा वाढणार आहेत याचं गणितच मांडून दाखवलं. माझ्याकडे एका ऑइल कंपनीचे भरपूर शेअर्स आहेत, पण मला ही आकडेवारी नवीन होती. मग मी शेअर्सची किंमत खूप कमी असलेल्या ऑइल कंपनीचा शोध सुरू केला. माझ्या ब्रोकरलाही सांगितलं की मग तेलाचा साठा शोधत असलेल्या एका कंपनीचा आम्हाला शोध लागला. त्यांच्या एका शेअरचा दर होता 63 सेंट्स. मी त्यांचे 15,000 शेअर्स विकत घेतले. 1997च्या फेब्रुवारीमध्ये तोच मित्र आणि मी त्याच पेट्रोल पंपासमोरून चाललो होतो. आता पेट्रोलची किंमत 15% वाढली होती. पुन्हा एकदा भित्रास असा काळजीत पडला आणि तक्रार करू लागला. माझ्या चेहऱ्यावर मात्र स्मित होतं, कारण त्यानं दाखवलेल्या आकडेवारीनंतरच मी ती कंपनी शोधली होती आणि त्यावेळी त्या कंपनीच्या एका शेअरची किंमत होती $3. त्या मित्राचं म्हणणं खरं मानलं तर पेट्रोलच्या किमती वाढतच राहणार आहेत. पुन्हा तेच सांगतो, पृथक्करण करणं गरजेचं आहे. त्याऐवजी हे भित्रे ससे मनाचे दरवाजेच बंद करून टाकतात. शेअर्समध्ये स्टॉप ही संज्ञा फार महत्त्वाची आहे. ती समजावून घेतली तर पैसे गमावण्याची भीती बऱ्यापैकी दूर होते. स्टॉप ही एक संगणकीय आज्ञा आहे. आपण ती देऊन टाकली की किमती उतरायला सुरुवात झाल्या आपले ते शेअर्स आपोआप विकून टाकले जातात. त्यामुळे आपलं कमीत कमी नुकसान होतं. ज्यांना गमावण्याची भीती वाटते त्यांच्यासाठी ही चांगलीच गोष्ट आहे. जेव्हा मी लोकांना मला हे करायचं नाही एवढ्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करताना पाहतो, तेव्हा माझ्या लक्षात येतं की इथं भित्रास असा भरत आहे. त्यांना कशाची माहितीच करून घ्यायची नाही आहे. आकाश कोसळत आहे, तेही माझ्यावरचं
ही भावना इथं तीव्र आहे. म्हणूनच ते या साऱ्या गोष्टी टाळतात आणि त्याची जबरदस्त किंमत मोजतात. त्यांना आपण जे जे मिळवावं असं वाटत असतं ते याच भावनेमुळे त्यांना मिळू शकत नाही. भित्रा सशावर मात करता येते हे श्रीमंत डॅडने एका गोष्टीतून समजावून सांगितलं होतं. ती गोष्ट होती कर्नल सँडर्सची. वयाच्या 66व्या वर्षी त्यांचा व्यवसाय बुडाला आणि त्यांना सोशल सिक्युरिटी योजनेवर गुजराण करायची वेळ आली. अर्थातच ते पैसे पुरेसे नव्हते. त्यामुळे ते नवा मार्ग शोधू लागले. त्यांना तो सापडलाही. त्यांच्याकडे चिकन फ्राईडची वेगळी आणि उत्तम पाककृती होती. त्यांनी ती विकायचा निर्णय घेतला. तसं त्यांनी केलंही. फक्त एकानं हो म्हणण्याआधी त्यांनी 1009 जणांकडून नकार ऐकला होता. ज्या वयात इतर थांबतात त्या वयात ते लक्षाधीश झाले होते. म्हणूनच सांगतो, जेव्हा जेव्हा तुम्ही संशयक असता तेव्हा तेव्हा कर्नल साहेबांनी त्यांच्या भित्रा सशाबाबत जे केलं ते करा. त्यांनी ते चक्क तळून विकलं. कारण 3 आळशीपणा. व्यग्र असलेली माणसं खूपच आळशी असतात. हे वाक्य चुकीचं वाटेल किंवा आश्चर्यही वाटेल, पण ते तसं नाही आहे. आपण उद्योजकांच्या कथा ऐकत असतो. ते खूप पैसे मिळवतात. पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट करतात. आपल्या कुटुंबाला सर्व काही उत्तम मिळावं यासाठी ते सतत झटत असतात, इत्यादी इत्यादी. ऑफिसमध्ये प्रचंड काम करणारा एखादा आपल्याही ओळखीचा असतो. तो जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्येच असतो. शनिवारी, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीही घरी काम घेऊन येतो. असंच करता करता तो एके दिवशी ऑफिसातून घरी येतो तर घर रिकामं असतं. त्यांची बायको मुलांना घेऊन घर सोडून गेलेली असते. काहीतरी बिनसलंय, काहीतरी खटकतंय. ती अस्वस्थ आहे. आपल्यात दुरावा निर्माण झालाय हे त्यालाही जाणवत असतं. आपण आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. पत्नीवरही उत्कट प्रेम आहे हेही त्याला माहीत असतं. फक्त तो दुरावलेले संबंध पुन्हा नीट करण्याऐवजी कामालाच प्राधान्य देतो. घरी द्यायच्या वेळीही तो कामालाच देत राहतो आणि गडबड होते. बायको मुलं निघून गेल्यामुळे त्याच्या मनावर परिणाम होतो. परिणामी कामावरही परिणाम होतो आणि शेवटी ज्याच्यासाठी तो इतके कष्ट करत असतो ती नोकरी हातून निसटते. आपण कमावलेल्या संपत्तीचीही काळजी घेण्यासाठी वेळ नसलेली माणसं मी पाहतो. काही जण कामात इतके बुडालेले असतात की त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासही अजिबात फुरसत नसते. या सगळ्या प्रकारांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे ही सारी मंडळी कामात खूप बुडालेली असतात. ते स्वतःला कामात बुडवून घेतात. कारण ज्या गोष्टींचा सामना करायला हवा अशी एखादी गोष्ट ते टाळायचा प्रयत्न करत असतात. आपण हे असंच करत आहोत याची त्यांना कुठेतरी खोलवर जाणीव असते. वरवर ते तसं दाखवत नसले तरी त्यांना ती बोच असतेच. त्यांना जाणीव करून दिली की ते चिडतात किंवा रागवतात. ते जर ऑफिसचं काम करत नसतील तर कदाचित मुलांसोबत असतात, टी व्ही पाहतात, गोल्फ खेळायला जातात, मासेमारीत वेळ घालवतात, शॉपिंग करत राहतात. हे करताना आपण एक महत्त्वाची गोष्ट टाळत आहोत याची त्यांना जाणीव असते. हा एक प्रकारचा आळशीपणाच आहे. तो सगळीकडे आढळतो. सर्वात व्यग्र असलेली मंडळी तितकीच आळशीही असतात. या वाक्यामागचा मतितार्थ हा आहे. या आळशीपणातून मुक्त होण्यासाठी काय करायचं त्याचं उत्तरही तितकंच धक्कादायक वाटेल. त्यासाठी हवी थोडीशी हाव, लोभ किंवा तीव्र इच्छा. हे सारं खूप वाईट आहे. माणसांना हवरं असू नये असेच संस्कार आपल्यावर लहानपणापासूनच झालेले असतात. माझी आई सांगायची की लोभी माणसं वाईट असतात. आपल्या साऱ्यांच्या अंगी नव्या विषयी असोशी, चांगल्या गोष्टी मिळवण्याची तीव्र इच्छा आणि त्यासाठी पत्कराव्या लागणाऱ्या धोक्यांना तोंड देण्याची तयारी, हे सारे गुण असतातच. आपला चाकोरीतून प्रवास करणारा समाज याच गोष्टींना घाबरतो. त्यामुळेच आपले पालक या गोष्टी म्हणजे वाईट असं लहानपणापासूनच आपल्या मनावर ठसवत राहतात. तू कायम स्वतःचाच विचार करतोस, आपल्याला भाऊ बहीणही आहेत, हे कसा विसरतोस तू, असं माझी आई नेहमी म्हणायची. माझे गरीब डॅड म्हणायचे की प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते आणि पैसे झाडावर येतात का? तुला असं वाटतं का की आपण घरीच पैसे तयार करतो? आपण काही श्रीमंत नाही हे तुला माहीत असायला हवं, किंवा तुला ही गोष्ट मिळते हे नशीब समज. आमच्या लहानपणी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आम्हाला किती कष्ट करावे लागायचे. अशा गोष्टी तर मिळतही नव्हत्या असं तरी ऐकून घ्यावं लागायचं. माझा शेजारी याच्या अगदी विरुद्ध आहे. तो त्याची गाडी गॅरेजमध्ये ठेवू शकत नाही कारण ते त्याच्या मुलांच्या खेळण्याने भरून वाहत आहे. त्या मुलांना तो मागेल ते लगेच मिळतं. त्यामुळे ती बिघडली आहेत. त्याला एखादी गोष्ट कशी मिळवावी किंवा ती मिळवण्याचं स्वप्न पाहून त्या दृष्टीने कसं चालावे हेच माहीत नाही. त्याने त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी किंवा स्वतःच्या म्हातारपणासाठीही काहीच तरतूद करून ठेवलेली नाही. बाजारात असलेलं प्रत्येक खेळणं मात्र त्याच्या मुलांकडे आहे. नुकतंच त्याला एक क्रेडिट कार्ड मिळालं. लगेच तो आपल्या मुलांना घेऊन एका सहलीला गेला. हे सारं मी माझ्या मुलांसाठीच तर करतो असं तो मला फार मोठ्या त्याग केल्याच्या भावनेतून सांगत होता. माझे श्रीमंत डॅड मी हे घेऊ शकत नाही, माझे ऐपत नाही असं चुकूनही म्हणायचे नाहीत की म्हणू द्यायचे नाहीत. माझ्या घरी हेच ऐकू यायचं. ती गोष्ट विकत घेण्याची ताकद मी कशी मिळवेन याचा विचार करायला त्यांनी आम्हाला शिकवलं. ते म्हणायचे मी हे घेऊ शकत नाही हे शब्द मेंदूचे विचार करण्याची शक्तीच घालवून टाकतात. हे मी कसं घेऊ शकेल असा विचार केला की मेंदू मोकळा होतो. तो आपल्याला विचार करायला आणि उत्तर शोधायला भाग पाडतो. त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं ऐपत नाही हे शब्दच त्यांना खोटे वाटायचे. आणि हे खोटं पण आहे.
हे आपला आत्मा जाणत असतो असंही त्यांना वाटायचं. आपला आत्मा खूप शक्तिशाली असतो, आपण काहीही करू शकतो हे त्यांना माहीत असतं. माझी ताकद नाही किंवा माझी ऐपत नाही असं आपण म्हटलं की आपल्या आतच एक युद्ध सुरू होतं. आपला आत्मा रागवतो, मग असे मनाला त्या खोट्याचं संरक्षण करावं लागतं. आत्मा किंचाळत असतो, चल उठ, जिममध्ये जाऊ. लगेच आळशी मन म्हणतं, पण आज मी खूप दमलोय, आज मी खरंच खूप काम केलंय. कधी कधी आत्मा म्हणतो, मला आता या गरिबीचा कंटाळा आलाय, यातून बाहेर पडू आणि श्रीमंत होऊ. त्याच वेळी आळशी मन किंचाळतं, श्रीमंत लोक लोभी असतात, शिवाय श्रीमंत असण्यामध्येही खूप त्रास आहे, ते कधी सुरक्षित नसतात. श्रीमंत व्हायच्या भानगडीत हाती असलेले पैसेही जाण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा चाललंय ते काही वाईट नाही. तसंही मी खूप काम करतो, मला अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. आज रात्रीही खूप काम आहे, सकाळी ऑफिसला गेल्या गेल्या हे काम पूर्ण करून द्यायचं आहे. ही करण्याची माझी ताकद किंवा ऐपत नाही. हे वाक्य नैराश्य आणि विषण्णता आणतं. त्याला औदासिन्यही म्हणतात. हे मी मिळवेन किंवा मी ऐपत निर्माण करेल हे शब्द शक्यता, स्वप्न आणि ते करून दाखवण्याची ताकद निर्माण करतात. त्यामुळेच तर श्रीमंत डॅडना ऐपत नाही हे शब्द आवडायचेच नाहीत. तुम्ही ती वस्तू विकत घेता किंवा नाही यात त्यांना रस नव्हता. तुम्ही ती वस्तू विकत घेऊन दाखवण्याचा निर्धार करता हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. तसा विचार केला की मन खणकर होतं आणि आत्मा चैतन्यमय होतो. त्यामुळेच तर ते माईकला किंवा मला क्वचितच एखादी गोष्ट घेऊन देत. त्याऐवजी ते सांगत, तुम्ही ही गोष्ट कशी मिळवू शकता याचा विचार करा आणि ती मिळवा. या गोष्टींमध्येच कॉलेजच्या शुल्काचाही समावेश होता. ते पैसेही आम्ही कमावले आणि भरले. आपलं ध्येय गाठण्यासाठी लागणाऱ्या कार्यपद्धतीचं ज्ञान आम्हाला मिळायला हवं यावर त्यांचा कटाक्ष होता. आज बहुतेक साऱ्यांनाच लोभ किंवा काही हवं असण्याची भावना चुकीची वाटते, अपराधीपणाची वाटते. हाच मोठा प्रश्न आहे. त्यांच्यावरचं लहानपणापासूनच हे स्तर बिंबवलेलं असतं. प्रत्येकाच्या मनात तीव्र इच्छा असतातच, पण ही भावना त्यांना रोखते. या भावनेमुळेच ते इतरांनाही तुला हे परवडणार नाही किंवा तुला हे जमणार नाही असं सांगतात. जेव्हा मी या रॅट रेसमधून बाहेर पडण्याचा निर्धार केला तेव्हा माझ्यासमोर एकच प्रश्न होता, नोकरी सोडणं परवडणार आहे का? हा प्रश्न पडल्या पडल्या माझं मन त्याला उत्तर देऊ लागलं, समोरच्या साऱ्या शंकांचं निरसन करू लागलं. सर्वात कठीण भाग होता पालकांना तोंड देण्याचा. त्यांच्या चाकोरीतल्या मनोभूमिकेला मी जे काही करू पाहत होतो ते पटकन शक्यच नव्हतं. नोकरी सोडणं हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. आपल्याला हे परवडणार नाही, तू फक्त स्वतःचाच विचार करतोय, इतरांचाही विचार करायला शिक. आणि अशा अनेक प्रकारच्या वाक्यांचा मारा माझ्यावर झाला. माझ्या मनातली तीव्र भावना दाबण्यासाठी हे सुरू होतं. यातूनच माझ्या मनात अपराधीपणाचाही भावना निर्माण झाली असती. मग आपण आळशीपणावर कशी मात करायची यावर पुन्हा पुन्हा तेच उत्तर आहे, थोडासा लोभ आणि तीव्र इच्छा. हे त्या WIIFMM रेडिओ स्टेशनसारखंच आहे. WII म्हणजे व्हॉट्स इन इट फॉर मी. त्यासाठी माझं काय आहे हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारायला हवा. मी जर निरोगी देखणं असेल तर त्यातून मला काय मिळणार आहे? माझ्यावर पुन्हा एकदा नोकरी करण्याची वेळ आली नाही तर हे आयुष्य माझ्यासाठी कसं असेल? मला जेवढ्या पैशांची गरज आहे ते सारे मिळाले तर पुढे मी काय करेल? हे प्रश्न पडले की लोभ निर्माण होईल, काहीतरी करण्याची इच्छा मनात येईल आणि तसं झालंच तर प्रगती होईल. जो प्रगती करतो त्याला उत्तम जीवन हवं असतं, काहीतरी चांगलं हवं असण्याच्या तीव्र इच्छेमुळेच तर शोध लावले जातात. आपण शाळेत जातो, खूप अभ्यास करतो, कारण आपल्याला काहीतरी चांगलं हवं असतं. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट टाळण्यासाठी दुसरी गोष्ट करत असाल तेव्हा स्वतःलाच एक प्रश्न विचारा की यात माझ्यासाठी काय आहे? थोडंसं लोभी असणं हाच आळशीपणाचा टाळण्याचा उपाय आहे. अर्थात अति लोभही चांगला नसतो. कोणतीही गोष्ट अति करणं केव्हाही वाईट. वॉल स्ट्रीट या सिनेमात मायकेल डग्लस म्हटले होते, लोभ चांगला असतो. माझे श्रीमंत डॅड हेच पण वेगळ्या पद्धतीने सांगायचे. ते म्हणत, आळशी असणं हे लोभापेक्षा वाईट आहे. एलेनॉर रूझवेल्ट यांचं म्हणणं मला जास्त पडतं. ते सांगतात, तुम्हाला मनापासून जे करावंसं वाटतं तेच करा. तुम्ही एखादी गोष्ट केलीत किंवा केली नाही तरीही टीका होतेच, मग मनाचं का ऐकू नये? कारण 4 सवयी. आपलं आयुष्य हे आपल्या शिक्षणापेक्षा सवयींचंच प्रतिबिंब असतं. आम्ही मित्र एकदा बोलत बसलो होतो. अर्नॉल्डचा विषय निघाला. एक जण म्हणाला, मला त्याच्यासारखी शरीर संपदा आवडेल. त्यावर इतरांनी एकमत झाल्यासारख्या माना हलवल्या. दुसरा म्हणाला, मी तर ऐकलंय की आधी तो खूपच हडकुळा होता. हो, मी देखील ऐकलंय. मी हे ऐकलंय की त्याला दररोज जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याची सवय होती. एकानं उत्तर दिलं, हो, तो असंच करत असेल. मी यावर पैजही लावायला तयार आहे. नाही, आम्हाला मित्रांतील एक म्हणाला, त्याला दुसऱ्यांतील फक्त दोषच दिसतात. मी पैज लावतो. तो असाच जन्माला आला असेल. मला वाटतं की आपण अर्नॉल्डविषयी बोलणं थांबवून बिअरवर लक्ष केंद्रित करू. आपल्या रोजच्या वागणुकीतही आपल्या विचारांचं, सवयींचं प्रतिबिंब कसं दिसतं याचंच हे एक उदाहरण आहे. मला आठवतं आहे की मी एकदा श्रीमंत डॅडला सवयींविषयी विचारलं होतं. त्यांनी मला स्पष्ट उत्तर दिलं नाही. मी एखाद्या उदाहरणातूनच ते शिकावं असं त्यांना वाटत होतं. मग त्यांनी मला विचारलं की तुझे डॅड बिल कधी भरतात? आल्या आल्या लगेच, म्हणजे बहुधा 1 तारखेलाच?
मी उत्तर दिलं. बिल भरून झाल्यानंतर त्यांच्या हाती काही उरतं का? त्यांनी विचारलं. खूप कमी, मी उत्तर दिलं. त्यांना सतत झगडावं लागण्यामागे हे महत्त्वाचं कारण आहे, श्रीमंत डॅड म्हणाले. त्यांना वाईट सवयी आहेत. तुझे डॅड आधी बाहेरच्यांना पैसे देतात आणि त्यातून काही उरलेच तर स्वतःला देतात. पण बिल तर अदा करायला हवीतच ना. त्यांनी बिल देऊ नयेत असं तुम्हाला वाटतं का? मी विचारलं. बिल द्यायलाच हवीत. मी देखील सगळी देणे देऊन टाकतो. पण सर्वात आधी मी स्वतःला पैसे देतो, अगदी सरकारच्याही आधी, ते म्हणाले. स्वतःला पैसे दिल्यानंतर तुमच्याकडे देणे भागवण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर मग तुम्ही काय करता? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. माझ्याकडे पुरेसे पैसे नसले तरी मी सर्वात आधी स्वतःलाच पैसे देतो. माझ्या दृष्टीनं माझा मालमत्तेचा रकाना हा सरकारपेक्षा खूप महत्त्वाचा आहे. पण ते तुमच्या मागे लागत नाहीत. हो, तुम्ही देणे दिली नाहीत तर मागे लागतात. हे एक लक्षात घे. पैसे देऊ नयेत असं काही मी म्हणत नाही. मी एवढंच सांगतोय की माझ्याकडे कमी पैसे असले तरी मी सर्वात आधी स्वतःलाच पैसे देतो. तुम्ही हे कसं करता? प्रश्न चुकला. कसं नाही, का करता असा विचार. ओके, का बरं करता? एखादी गोष्ट करण्यासाठी हे पहा, मी पैसे दिले नाही तर कोण आरडाओरडा करतील, मी की घेणेकरी? अर्थातच घेणेकरी. तुम्ही स्वतःला पैसे देऊ शकला नाही तर तुम्ही स्वतःवरच काही ओरडणार नाही. आता लक्षात घे, मी स्वतःला पैसे दिल्यानंतर माझ्यावर घेणेकऱ्यांचा आणि करांसाठी सरकारचा मोठा दबाव असेल. तो दबावच मला अजून पैसे मिळवण्यासाठी भाग पाडेल. असा दबाव माझ्यासाठी प्रेरणाच आहे. मी जास्त नोकऱ्या केल्या, इतर कंपन्या स्थापन केल्या, शेअर बाजारात उतरलो आणि इतर अनेक कामे केली, ती या लोकांनी माझ्या नावानं ओरडू नये म्हणूनच. त्यांच्या दबावानंच मला विचार करायला भाग पाडलं. त्यातूनच मी पैशांविषयी शिकलो, अधिक कार्यक्षम झालो. मी जर इतरांचे पैसे आधी दिले असते तर हा दबाव आलाच नसता आणि मी देखील कपल्लक राहिलो असतो. याचाच अर्थ सरकार आणि इतरांची देणगी तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी प्रेरणा देतात. अगदी बरोबर. हे पहा, कर वसूल करणारे किंवा इतरांसाठी वसुली करणारे पैसे मिळेपर्यंत प्रचंड छळ करतात. त्यांना फक्त त्यांचे पैसे हवे असतात. बहुसंख्य लोक त्यांच्यापुढे शरणागती पत्करतात. ते त्यांना पहिल्यांदा पैसे देतात, स्वतःला कधीच देत नाहीत. तुला वाळू भरलेल्या खेळण्याची गोष्ट माहीतच असेल. त्याला जोरात मारलं की तो तेवढ्याच जोरानं आपल्यावर येऊन आपटतो. हो, मी कॉमिक्स वाचतो. बहुसंख्य लोक असंच वागतात. ते छळणाऱ्या लोकांना आपल्यावर आपटू देतात. मी या लोकांबद्दल वाटणाऱ्या भीतीचा उपयोग स्वतःला सामर्थ्यवान करण्यासाठी केला. इतर दुर्बळ होत गेले. मी मात्र अधिकाधिक पैसे मिळवण्याचा मार्ग स्वतःलाच दाखवला. हे जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यासारखंच आहे. मी जेवढं काम करतो तेवढं अधिक सामर्थ्यवान होतो. मला आता त्या छळणाऱ्यांची भीती वाटत नाही. श्रीमंत डॅड जे सांगत होते ते मला आवडत होतं. मी जर सर्वात आधी स्वतःला पैसे दिले तर मी आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान होईल, मी म्हटलं. त्याने मान हलवली. मी जर स्वतःला सर्वात शेवटी पैसे देत राहिलो तर मी दुर्बल होईल. माझ्या पैशांविषयीच्या सवयी चांगल्या नाहीत, त्यामुळेच मला पैसे वसूल करणारे सरकार हे सारे सतत ढकलत राहतात. श्रीमंत डॅडनं आताही होकारार्थी मान हलवली. कारण 5. उद्धटपणा. उद्धटपणा म्हणजे अहंकार आणि अज्ञान. मला जे काही माहीत आहे त्यातून मी पैसा कमावू शकतो आणि मला जे माहीत नाही त्यामुळे मी पैसा गमावू शकतो. ज्या वेळी मी उद्धटपणा केला त्यावेळी मी पैसा गमावला. हा फाजील आत्मविश्वास असला की आपल्याला जी गोष्ट माहीत नाही ती माहीत असण्याची गरजही नाही असं आपल्याला वाटत राहतं आणि तिथंच घात होतो. श्रीमंत डॅड ही गोष्ट नेहमी सांगायचे की मला असं कायम दिसतं की माणसं स्वतःचं अज्ञान झाकण्यासाठी या उद्धटपणाचा वापर करतात. मी जेव्हा आर्थिक ताळेबंदावर अकाउंटंट्स किंवा इतर गुंतवणूकदारांशी चर्चा करतो तेव्हा तर हे मला सतत जाणवत राहतं. हे अशा चर्चांमध्ये बऱ्याच बड्या मारत असतात, अनेक मार्ग दाखवत असतात आणि त्यावेळी मला हेही जाणवतं की ते जे काही सांगत आहेत त्याचा त्यांनाच नीट समजलेलं नाही. ते खोटंही बोलत नाहीत आणि खरेही सांगत नाहीत. पैसा, अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक या क्षेत्रांतील अनेक व्यक्तींना आपण नक्की कशाविषयी बोलत आहोत हे समजत नाही. जुन्या गाड्यांचे विक्रेते तसे आपल्या दुकानाशी तोरत असतात तसंही हेही असतात. आपण एखाद्या विषयात अज्ञानी आहोत याची जाणीव झाली की पहिल्यांदा त्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात करा किंवा त्या विषयावरच पुस्तक शोधा. फाजील आत्मविश्वासावर मात करण्याचा अभ्यास हाच उपाय आहे.